छत्रपती संभाजीनगर शहरातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम करण्यात आले. शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी मंगळवार 7 मार्च रोजी सायंकाळी ढोरकीन गावाजवळ फुटल्याने रस्त्यावरून लाखो लिटर पाण्याचे पाट वाहत आहेत. जलवाहिनीचा व्हॉल्व्ह फुटल्याने रस्त्यावरून पाण्याचे पाट वाहत होते. ढोरकीनजवळ जलवाहिनी फुटल्याचे समजताच जायकवाडी पंपगृहातून शहराकडे येणारे पाणी बंद करण्यात आले. त्यानंतर महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आणि नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम करणाऱ्या ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जलवाहिनी दुरुस्तीचे काम सुरू केले. जलवाहिनी फुटल्याने पाण्याचे टप्पे 1 दिवसाने पुढे लोटण्यात आल्याची माहिती महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाच्या सूत्रांनी दिली आहे.